नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांचा महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. आणि ठाण्यातील आदिवासी पाडे राहणार तहानलेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी सौ लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केलं. यावेळेला मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केलं. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र आहे. प्रयागराज ही पवित्र भूमी आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा हा संगम आहे. या पवित्र संगमस्थळी स्नान केलं की जीवनाचं सार्थक होतं अशी लोकांची श्रद्धा आहे. 144 वर्षांनंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहे. कोट्यावधी लोक इथे येऊन गेलेत, मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली. इथे कुणीही लहान मोठं नाही. 50 कोटी लोकांनी कुंभस्नान केलं. हा एक विश्वविक्रम आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं शिंदे यांनी कौतुक केलं. इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळ्याचं उत्तम नियोजन केलंय. मागील 1.5 महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमनं महाकुंभ मेळ्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली. आत्तापर्यंत 60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केलं. अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केलं आणि गंगा नदीचं जल घरी घेऊन गेले. गंगेचं पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आल्या असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहेत. तर या स्पर्धेचं उद्घाटन गुरुवारी 27 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी सांगितलं. ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डोंबरे बोलत होते. या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विविध 18 क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले असून त्यात 2323 पुरुष आणि 606 महिला खेळाडू असे एकूण 2929 खेळाडूंनी भाग घेतलाय. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील MMRDAच्या क्वार्टर्स येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे साखळी सामने 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेत. 1 मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेचं उद्घाटन 27 फेब्रुवारीला गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत. पण मला नक्की संख्या आता सांगता येणार नाही. जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात, ऑनलाईन पाहाव्यात, ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन इथं खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावा. प्राइजेस एक त्या ट्रॉफी असतात, त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं, परंतु अत्यंत आमच्याकडे दृष्टीने सन्मानाच्या असतात. अशा अनेक वर्षापासून चालत्या ट्रॉफीज आहेत. त्या ट्रॉफीजमुळे आपण त्यांना देत असतो. बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला 2 वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या. त्या पण त्या आलेल्या असतात. त्यात कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो. घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिलेत. परंतु या कामासाठी वन विभागानं परवानगी दिली नाही. त्यामुळे हे पाडे तहानलेलेच राहणार आहेत. येथील पाणीपुरवठ्याचं काम 2 वर्षांपासून रखडल्याचं जळजळीत वास्तव अलीकडेच उघड झालं होतं. घोडबंदर भागातील पानखंड आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगर माथ्यावर जाऊन अरुंद वाटा तोडवत पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र उजेडात आणलं गेलं. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं याची दखल घेतली. माजी आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात या भागाची तहान भागवण्यासाठी 88 लाखाचा खर्च करण्याची निविदा मंजूर केली होती.
केवळ त्याचे कार्यादेश देण्याचं काम शिल्लक होतं. खरा अडसर पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांचा आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या भागात काम करता येत नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीही वनविभागाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार झाला होता. आता पुन्हा स्मरणपत्र देण्यात आलंय, परंतु अद्याप त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. वनविभागाच्या आडमोठ्या धोरणामुळे आदिवासी पाड्यांना पाणी मिळणं अवघड झाले. पाणीपुरवठा विभागानं या कामाचे कार्यादेश दिले होते. खालील बाजूस असलेल्या पाड्यांवर काम सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली होती. ठाण्याचा गड सर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या जनता दरबारात त्याची साक्ष मिळाली. जवळपास 600हून अधिक तक्रारी आल्यानं 10 वर्षांनंतरही नाईकांचा ठाण्यात करिश्मा दिसून आला. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील खारकराळी येथे जनता दरबार घेतला. शेकडोंच्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींची निवेदनं दिली. आलेल्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेताना नाईक यांनी संवाद साधला. तसंच समस्यांवर तातडीनं निर्णय घेण्याचे आदेशही प्रशासनाला दिलेत. यावेळेला तक्रारींचं निरसन झालं नाही तर पुन्हा जनता दरबार घेणार असल्याची तंबी देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. यावेळेला जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपली कैफियत मांडली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी नाईक यांची भेट घेतली. ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा लागला पाहिजे अशी इच्छा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचं माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितलं होतं. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनीही पालिका निवडणुकीबाबत भाष्य केलं. मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडतं, पण पक्षानं निर्णय घेतला तर एकत्र लढू, असं नाईक यांनी म्हटल्यानं त्यांचं विधान चर्चेचा विषय बनलंय. अपंग असलेल्या मुलीची तिच्याच आई आणि आजीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडलाय. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आई आणि अनोळखी महिला या मुलीचा मृतदेह घेऊन जातानाचा CCTV व्हायरल झालाय. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुलीची आई, आजी आणि अनोळखी महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपंग मुलीला विषारी द्रव्य पाजून हत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय. 17 वर्षाची मुलगी जन्मजात पूर्णतः अपंग होती. तिच्या अपंगत्वाला कंटाळून घरच्यांनीच हत्या केल्याचा संशय नातेवाईकांना आहे. आई आणि अनोळखी महिला या मुलीचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून घेऊन जाताना आणि गाडीमध्ये टाकताना त्यानंतर ही गाडी निघून जात असल्याचं CCTVमध्ये दिसून येत आहे. 2 दिवसापूर्वी नालासोपाऱ्यामधूनही आईने मुलीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. मुलगी कुमारी माता होणार असल्यानं इब्रतीच्या भीतीनं आईनं मुलीची हत्या केली. या हत्येमध्ये मुलीच्या लहान बहिणीनंही आईला मदत केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मुलीची हत्या करून आईनं आत्महत्येचा बनाव केला होता, पण पोलीस तपासात महिलेचं बिंग फुटलं. नालासोपारा पश्चिमच्या यशवंत गौरव येथील जय विजयनगरी या इमारतीमध्ये राहणारी आणि कॉलेजमध्ये शिकणारी अस्मिता दुबे आई वडील तसंच लहान बहिणीसोबत राहत होती. गुरुवारी तिच्या पोटात दुखायला लागलं आणि तिचा अचानक मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या आई ममता दुबे हिनं नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली. आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सुरुवातीला अस्मितानं जीवन संपवल्याचं तिच्या आईनं सांगितलं. 2 वेळेला 2 वेगवेगळी कारणं सांगितल्यानं पोलिसांना संशय आला. अस्मिताचा चेहराही सुजलेला होता, तसंच दोन्ही हातावर चावा घेतल्याचे व्रण होते. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला. शवविच्छेदनामध्ये अस्मिताचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं निष्पन्न झालंय. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांनी मोठी कारवाई करत परराज्यातील 595 बॉक्स विदेशी मद्य वाहतूक करणारं वाहन जप्त केले. या कारवाईत 66.39 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाला अटक करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे 25 फेब्रुवारी रोजी CBD बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास आयशर कंपनीच्या 10 चाकी सिमेंट मिक्सर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोव्यातील बनावटीचं मद्य आढळून आलं. ही कारवाई निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक BG थोरात आणि जवानांनी केली. अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी पुढील तपास करत असून राज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. हे काय सांगाल? राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक 1 ठाणे याला बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की गोवा राज्यातील मद्य याची तस्करी करून ठाणे किंवा मुंबईच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानुसार आम्ही रात्री सापळा लावला होता CBD बेलापूर येथे. रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास एक सिमेंट मिक्सर आम्हाला संशयास्पद आढळून आला. त्याची थांबवून आम्ही तपासणी केली असता त्याच्यामध्ये गोवा राज्य निर्मित असलेले 600 पेट्या बॉक्स जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये एका आरोपीस ताब्यात देण्यात आलेलं आहे.
सर, हा माल कुठून आणला होता, कुठे विक्रीसाठी नेण्यात आला होता, ह्याच्या पाठीमागे कुठला मोठा रॅकेट आहे का? आरोपी हे ताब्यात घेतलेला आहे, त्याची आता चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होते. सर, होळी येत आहे, त्या अनुषंगाने मोठी कारवाई पाहिली जात आहे. होळीच्या अनुषंगाने मद्याची निर्मिती पण जास्त होते आणि त्याचं विक्री पण जास्त होते आणि याची किंमत तशी निम्म्यापेक्षा कमी असल्यामुळे ही तस्करी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, टोटल माल किती आहे आणि किती आरोपी आता आपण अटक केले आणि पुढे काय तपास चालू आहे का? गोवा रॅकेट असू शकते का? गोवा राज्य निर्मितीच्यामध्ये 600 बॉक्स आपण जप्त केलेले आहेत. एक आरोपीच ताब्यात घेतलेला आहे. आता याच्या पुढील 65 लाखाची मुद्देमाल किंमत आहे वाहनासह. आता आरोपीच ताब्यात आहे, त्याची चौकशी करून आपल्याला पुढील बाबी निष्पन्न होती. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून दिली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उपमुख्यमंत्र्यांचा महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. आणि ठाण्यातील आदिवासी पाडे राहणार तहानलेले. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैनिक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.